ठाकरेंचे उमेदवार श्रद्धा पेडणेकर या आघाडीवरती आहे। यामध्ये भाजप 100च्या उंबरठ्यावर पोहोचली आणि 97 जागी आघाडी असल्याचं पाहायला मिळतंय। भाजपसाठी भाजप पुन्हा एकदा पुण्यामध्ये सत्ता काबीज करण्याच्या मार्गावर असल्याचं पाहायला मिळतंय। भाजप 100च्या उंबरठ्यावर पोहोचलेली आहे। 97 जागी भाजपची आघाडी असल्याचं पाहायला मिळतंय। पुण्यातले हे चित्र आपण बघतोय। 100च्या उंबरठ्यावरती भाजप पोहोचलेली आहे। तर या ग्राफिक्सच्या माध्यमातून भाजपचे आहे ते 92 शिंदेच्या शिवसेनेला खातही उघडता आलेलं नाहीये, तर दुसरीकडे मनसेला खातही उघडता आलेलं नाहीये। ठाकरेंची शिवसेना सुद्धा सबसेट फेल ठरल्याचं पाहायला मिळतंय। काँग्रेस जी आहे ती 6 जागांवर आघाडीवर, अजित पवारांची राष्ट्रवादी 8 आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी 2 जागांवर या ठिकाणी आघाडीवर। पुण्यामध्ये भाजप खरं तर 100च्या आकड्यावरती आपण गेल्याचं बघू शकतो। पिंपरीतली अपडेट आहे। भाजप 86 जागी पुढे, दादा गट 33 ठिकाणी पुढे असल्याचं समोर येत आहे। अजित पवार आणि शरद पवार यांची युती जी आहे, यांची आघाडी जी आहे ती काही चमत्कार, काही करिश्मा करू शकणार का, या संदर्भातल्या चर्चा सुरू झालेल्या होत्या। पुणे आणि पिंपरीमध्ये जर आपण पाहिलं तर अजित पवार आणि शरद पवार हे दोघेही एकत्र आलेले होते। अजित पवार जास्त जागा लढवत होते, शरद पवारांची राष्ट्रवादी त्या मानानं कमी जागा जी आहे ती लढवत होती। मात्र आता पिंपरीमध्ये आपण पाहताय भाजप 86 जागी पुढे आहे। पुण्यासोबतच पिंपरीमध्ये सुद्धा भाजपची आघाडी। तर पुण्यामध्ये शिंदे गटाला अर्थातच शिंदेच्या शिवसेनेला खातही उघडता आलं नाहीये। पिंपरीमध्ये भाजप 86 जागी पुढे आहे, तर दादा गट 33 ठिकाणी पुढे असल्याचं चित्र समोर येत आहे। पिंपरीतले देखील हे संपूर्ण आकडे आता हळूहळू स्पष्ट होण्यास सुरुवात झाली आहे। तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचा अनेक पालिकेतून सुपडा साफ झालेला आहे। पुणे पिंपरी वगळता इतरत्र अनेक महापालिकेमध्ये भोपळाही फोडता आलेला नाहीये। राष्ट्रवादी शरद पवार गटाचा अनेक पालिकेमधून सुपडा साफ झाल्याचे या ठिकाणी पाहायला मिळते आणि विशेष करून लढत होती ती म्हणजे पुणे आणि पिंपरीमध्ये, कारण 2017च्या अगोदरपर्यंत राष्ट्रवादीने या दोन्ही महानगरपालिकांवर त्यांचं वर्चस्व पाहायला मिळत होतं। मात्र 2017मध्ये या दोन्ही महानगरपालिका भाजपनं काबीज केल्या आणि आताचा जर आपण निकाल बघितला तर पुणे आणि पिंपरीमध्ये जर पाहिलं तर अजित पवार आणि शरद पवारांची राष्ट्रवादी यांची पिछेहाट झालेली आहे। भाजपने या ठिकाणी आघाडी घेतलेली आहे। पुणे पिंपरी वगळता इतरत्र अनेक महापालिकेमध्ये भोपळाही फोडता आलेला नाहीये, ते म्हणजे अवस्था झालेली आहे, अशी अवस्था झालेली आहे ती म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार गटाची। पुणे आणि पिंपरी वगळता इतरत्र अनेक महापालिकांमध्ये शरद पवार गटाला भोपळाही फोडता आलेला नाहीये। राष्ट्रवादी शरद पवार गटाचा अनेक पालिकेतून सुपडा साफ झालेला आहे। मुंबईतून